बरं वाटून राहिलं आता? हो आई, त्याला लोक आधी असतात. नाही बाळा, काही लोक चांगले पण असतात आणि माणूस काय मुळात वाईट नसतो, त्याची वृत्ती वाईट असते. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते हा. एका गावात एक दरोडेखोर राहत असतो. तो सकाळी उठायचा, दरोडं घालायचा. पण त्या दरोडेखोराला एक दिवस एक भला माणूस भेटतो. तो भला माणूस त्याला बघतो, त्याला थांबवतो, त्याची चूक त्याला दाखवून देतो, मग त्याला नीट वागायला सांगतो. आणि दरोडेखोरालाही त्याचं म्हणणं पटतं. मग दरोडेखोर हळूहळू आपल्या चुका कमी करतो आणि एक दिवस सुधारतो. थोडक्यात काय, चांगल्याची संगत मिळाली तर माणूस चांगला होतो आणि वाईटाची संगत लाभली तर माणूस वाईट होतो. आम्ही कधी वाट नाही बोलाल. शाबास. कसं असतं ना अथर्व, काही काही लोकांना त्यांच्या त्यांच्या चुका कळतात आणि ते सुधारतात, आणि काही काही लोक पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहतात. त्यांच्या हाती काहीच लागत नाही, ना सुख, ना समाधान, ना शांतता. अथर्व, हे काय इकडे? अरे आता अथर्व, हे काय लागलं तुला एवढं? बाबा ते स्कूल मध्ये ना. अथर्व, मी सांगते बाबांना, तू आज जाण कपडे बदल बरं. काय झालं त्याला? काय काय लागलं एवढं? तुमच्यामुळे लागले. माझ्यामुळे? हो, शाळेत मारामारी केली त्यांनी. त्याचे दोन मित्र त्याला चिडवत होते, तुझे बाबा डर्टी आहेत, त्यांना गर्लफ्रेंड आहे. चिडला तो, मारामारी केली, म्हणून लागलंय त्याला. कोण मुलं आहेत ना, त्यांच्या पालकांनाच भेटतो. लक्ष नसतं का यांचं? लोकांवरती राग करून काय होणार आहे? आपण जसं वागतो तसं लोक बोलतात. आधी सोसायटीतली लोक बोलत होती, आता शाळेतली लोक बोलून राहिली. अगदी छोटी छोटी पोरं सुद्धा बोलून राहिलीत. आता बाहेर पडणं आम्हाला मुश्किल होऊन राहिलं. वागताना आपल्याला एक लहान मुलगा आहे याचा विचार करून वागत जा. राधिका, हे बघ, तू मला शिकव. ओरडू नका. मलाही ओरडता येत, पण ओरडून प्रश्न सुटत नाहीत ना, आणखीन वाढत जातात. अथर्वला काय काय प्रश्न पडतात तुम्हाला माहिती तरी आहे का? असे काय प्रश्न पडतात की त्याला? हाव का? ही बॅड आंटी कोण आहे? ती आपल्या घरात आपल्या बाबांबरोबर काऊन राहते? आपल्या बाबांना लोक डर्टी काऊन म्हणतात? काय उत्तर देणार मी? सांगा ना. लहान पोरांच्या प्रश्नांची उत्तर एकदा देऊन बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. अथर्व अजून लहान आहे म्हणून मी काही बाई उत्तर देऊन त्याला गप्पा बसवते, पण तोही आता मोठा होऊन राहिला. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले तर प्रत्येक प्रश्नाची उत्तर माझ्याकडे नाही. हे राधिका, हे सगळं ना तुझ्यामुळे आणि माझ्यामुळे? माझ्यामुळे झालं? जे काय होतं ते दुसऱ्याच्यामुळे. दुसऱ्यांवरती ताशेरे ओढायचे. ती शनया तुमच्या आयुष्यात आली, ती माझ्यामुळे आली ना? का? तर तुमची बायको गावंडाळे, गुड फॉर नथिंग आहे म्हणून ना? ठीक आहे, सगळं मान्य, पण आता अथर्वच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाही. अथर्व जसा माझा मुलगा आहे तसा तो तुमचाही मुलगा आहे. नुसता जन्म दिला की भागत नाही. हे मला तू जबाबदारी शिकू नकोस हा माझी राधिका. माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत मला नीट माहिती आहे आणि तू शिकवायची गरज नाहीये. काय काय इश्यू काय आहे? हा, काय इश्यू आहे? त्याच्या शाळेतल्या मित्रानं त्याला चिडवलं, त्याच्यावर चर्चा कोण झडते? हे सोसायटीतले तुझे आवडते लोक. त्यांना म्हणा माझ्या तोंडावर येऊन बोला ना. नाही, थांब, मीच बोलतो. कुणाला काय प्रॉब्लेम आहे? घरात येऊन बोलायचं माझ्याशी. माझा पर्सनल इश्यू आहे. ओरडू नका.
तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल ना तर या गुरुनाथ सुभेदारशी बोला. तमाशे करू नका. परत जर इथे येऊन बोला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, प्लीज बिहेव युअरसेल्फ. आय रिक्वेस्ट यू. मला काय नावाने हाका मारते म्हणजे फार भारी झालीस का तू? हं? मिस्टर गुरुनाथ सुभेदार म्हणे. हे अरे 4 मसाले काय बनवले तू? काय मालकीण समजायला लागलीस का स्वतःला? मला शिकवते जबाबदाऱ्या. I'm the builder. करके दिखाऊं. बाई हाँ. वा मॅडम पिऊन आलेल्या दिसत आहेत. I'm the builder. अरे ऐ! अरे बघून चालता येत नाही का? I'm the builder. केडीकडे राहते नाही, दारू पिऊन आलीये. बघतो उद्या त्या केडीला. अरे यार हा सेक्रेटरी आहे सोसायटीचा. ए शनाया, अरे अरे राडा घालेल तू तू. जाऊ दे, मी आत्ता जात नाही, नाहीतर आत्ताच राडा घालायचा. तू ये वर, मी बघतो. पिऊन कशाला आली यार ही? शनाया, शनाया, या बेडरूम मधनं उठवलं तर इथे येऊन झोपली. अगे हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, मी काय नौकर नाही तुझा. आहे गे गे, नाहीतर काय. अगं घे, काल रात्री काय दिवे लावले माहितीये ना तू? हा काय दिवे लावले? अगं हॅलो, पिऊन आली होतीस तू फुल टाईट. मी हा तूच. आणि एवढी प्यायला कोणी सांगितली का तुला? तेवढ्या तू नको सांगू मला किती प्यायचे किती नाही ते. एक मिनिट, मी बेवडा आहे मान्य, पण मी लिटिल लिटिल पितो. तुझ्यासारखी लिटर लिटर नाही. पण पाजली कोणी तुला? अरे मी ते इशीने परत वाजली मला. यार काय प्रॉब्लेम यायचा? तेव्हा असल्या मैत्रिणी ठेवा. आणि मी तुला 10 वेळा सांगितलं होतं त्या कुणाल बरोबर काही संबंध ठेवू नको, त्याच्या मागे मागे जाऊ नको. पण नाही ऐकलं तू माझं. तू ना मला वेडा समजते, वेडा. हा, इतके लोक येऊन माझे सजेशन घेतात आणि तुझ्या नजरेत मी वेडा. सारखेच बावट असतील ते. तुझा सोना बेबी घेतो. काय? काही नाही, माझं डोकं दुखतंय. दुखणारच ना. हँगओव्हर आहे ते पी. आणि मी तुला सांगतो, हे बघ, लाईफ मध्ये ना अप्स अँड डाऊन्स होतच असतात. कभी किसी में पैसे है, कभी खिसा खाली है, चलता है. नाउ तो आई लॉस्ट एवरीथिंग. गैरी पण नाहीये, कुडाल पण नाहीये, काहीच नाही. आई एम ऑल अलोन. मैंने तेरे को कितने बार समझाने की कोशिश की, पण तू समजतीच नाहीये यार. आणि तुला जर असंच वागायचं असेल ना तर तू जा, तू गॅरीकडे परत जा. नाही हा, मी नाही जाणार आहे कुठे. मला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही? सेल्फ रिस्पेक्ट तर मानू शकतो ग मी, पण तुला इगो आहे, इगो. आणि तू असं इगो इगो करत राहिली ना तर तो गॅरी तुला गो म्हणेल. नको ना, प्लीज नको ना. माझं ऑलरेडी डोकं दुखतंय. अगं आधी डोकं ठिकाणावर ठेव आणि गुरु बरोबर पॅचअप कर. जा. नाही. नाही काय नाही. हे बघ सन्या, हीच करेक्ट अपॉर्च्युनिटी आहे. आता ना त्याच्या बायकोनी हर्ट केलंय त्याला. तो ना दुःखात आहे. अशा वेळी तू त्याला आधार दे, त्याला कॉन्फिडन्स मध्ये घे. देख, वो तेरा ATM मशीन है की नहीं? हाँ?